दत्त महाराजांनी वायू यांनाही गुरु केलं. वायू म्हणजे जे वारा वाहतो ना, म्हणजे वायूला गुरु यासाठी केलं. वायू काय करतो की एखाद्या समजा फुलांवरनं गेला, एखाद्या चांगल्या सुगंधातनं वारा गेला, तो सुगंध सगळीकडे पसरवतो ना. त्याचप्रमाणे एखाद्या घाण ठिकाणावरनं जर वारा वाहिला तर तो घाण वारा पण तिथे पसरतो. बरोबर. याचा अर्थ काय? वारा थांबतो का कुठे? म्हणजे एखाद्या ठिकाणचा सुगंध खूप छान आहे म्हणून तो थांबून राहतो का? नाही राहत. किंवा एखाद्या ठिकाणी घाण आहे म्हणून तिथला घाण वास येतो म्हणून तिथे थांबतो का? नाही. म्हणजे तो काय करतो? तो वाहत राहतो. पण दत्त महाराज काय म्हणतात की प्रत्येक मनुष्याने हेच गुण अंगात घेतले पाहिजे ना, की एखादी गोष्ट आपल्याला आवडली आहे म्हणून तिथे थांबून नाही राहिलं पाहिजे ना. पैसा खूप आवडतोय म्हणून पैसा धरून बसलाय, थांबलोय तिथे पैशासाठी. एखादं ठिकाण आवडलंय, मोहित झालं ना, थांबलो त्याच ठिकाणी. असं नाही केलं पाहिजे. मनुष्याने वाऱ्यासारखं वाहत राहिलं पाहिजे, फिरत राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे वारा दिसतो का? नाही दिसत. वारा दिसत नाही, पण तो त्याचं कार्य निरंतर करतो ना. तो वाहतोय, सतत वाहतोय, दिवसेंरात्र वाहतोय, पण त्याची व्हॅल्यू आपल्याला तेव्हा कळत नाही. हा, पण जेव्हा उकाडा होतो, गरम होतो ना, तेव्हा पंखा लावतो, हाताने वारा घालतो, कूलर लावतो, एसी लावतो, तेव्हा त्याची किंमत कळते ना. मग दत्त महाराज काय म्हणतात की प्रत्येकाने एकमेकांच्या आयुष्यामध्ये असं राहिलं पाहिजे की ते स्थान आहे ना, दिसलं नाही तरी चालेल, पण असणं महत्वाचं आहे. जसं की मीठ आहे ना, मीठ दिसतं का? आपण भाजीमध्ये एखाद्या पदार्थात मीठ टाकतो, ते दिसतं का? नाही दिसत. पण ते नसेल तर ते अन्न खाऊ शकतो का आपण? त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने वाऱ्यासारखं, मिठासारखं एकमेकांच्या आयुष्यात राहिलं पाहिजे. की ती व्यक्ती असेल ना तर किंमत नाही, पण ती नसली ना त्याची कमी नक्की भासली पाहिजे. हा, पण त्याचा गर्व नाही पाहिजे. मिठाला गर्व आहे का? नाहीये ना. म्हणून तर साधं मीठ आता आधी 5 रुपयाला मिळायचं, आता 10-20 रुपयाला आहे. आणि सेंदव घेतलं तर माझ्यामध्ये 90-100 रुपयाला आहे ना. पण त्याच्याच पलीकडे बाकीचे पदार्थ घ्यायला गेलो आपण तर त्याची किंमत जास्त आहे ना मिठापेक्षा. म्हणजे एखादी भाजी जर 20 रुपयाची पावशेर आली ती एकाच टायमाला आपण वापरतो, पण 20 रुपयाचा मिठाचा पुडा आणला तर तो आपण महिनाभर वापरतो. त्याला गर्व आहे का? नाही ना. प्रत्येक मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये हे असंच राहिलं पाहिजे. जिथे जाऊ आपण तर आपल्या जाण्याने तिथे एक चैतन्यमय आनंदी वातावरण राहिलं पाहिजे. एखादी व्यक्ती ना हसतमुख असते तर ते व्यक्तीशी बोलायची इच्छा सगळ्यांची होते ना. सगळेजण त्या व्यक्तीकडे जात असतात की तिचा तो हसतमुख किंवा त्याचा तो हसतमुख चेहरा बघायला, किंवा त्या व्यक्तीकडे बघितलं की कळत न कळत आपल्या चेहऱ्यावर पण हास्य येतं ना. पण याच ठिकाणी एखादी व्यक्ती कायम रडके तोंडाने, चिडचिड, उदास अशी राहिली तर त्या व्यक्तीजवळ आपण जाऊ का? कारण ती निगेटिव्हच एनर्जी पास करणार आहे ना. तर त्यामुळे दत्त महाराज सांगतात की प्रत्येकाने नेहमी हसत राहिलं पाहिजे, हसतमुख राहिलं पाहिजे. की आपल्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये किंवा ज्या ठिकाणी जातो, ज्या मनुष्यांसोबत राहतो ना, तिथे चैतन्यमय वातावरण राहिलं पाहिजे, त्यांच्याही मुखावर हास्य आलं पाहिजे. त्या महाराजांनी अग्नीला सुद्धा गुरु केलेला आहे. तर अग्नी ही पवित्र आहे. आपण जेव्हा अग्नी पेटवतो त्याच्यामध्ये आवर्तन टाकतो, स्वाहा म्हणतो, ती अग्नी आवासून बसलेली असते, ती सगळं घेते आणि भक्षण करून टाकते ना. तुम्ही वाईट टाका, चांगलं टाका, ती भक्षण करून टाकते. बाहेर तुम्ही एखादा रस्त्यावरचा केर कचरा गोळा केला आणि पेटवला, ती काय करते? राख करून टाकते. जर तुम्ही होम हवन पेटवलं, त्याच्यामध्ये काही चांगली ऊर्जा टाकली, चांगले मंत्र म्हटले, तर ती पण स्वाहा करते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अग्नी काय करते की सगळं घेते आणि त्याची राख करते. मग दत्त महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्याने हेच केलं पाहिजे. सुख आले तरी स्वाहा,
दुःख आलं तरी स्वाहा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी राहणार नाही ना. दुःख आलेले हा ठीक आहे, आले स्वाहा, त्याचे राग होणार आहे. सुख आलेले स्वाहा, राग होणार आहे. कोणी आपल्याबद्दल वाईट बोललं स्वाहा, कोणी आपल्याबद्दल चांगलं बोललं स्वाहा, म्हणजे आपल्याला गर्व येणार नाही ना. कोणी वाईट बोललं म्हणून आपले मन दुःखित होणार नाही, कोणी चांगलं बोललं म्हणून आपण हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही, हवेमध्ये जाणार नाही ना. म्हणजे अग्नीप्रमाणे सगळ्यांनी राहिलं पाहिजे असं दत्त महाराज म्हणतात. म्हणून दत्त महाराजांनी अग्नीला गुरु केलं, की अग्नीचे ते गुण जे आहे ते माझ्या देहामध्ये आले पाहिजे. मला कधी ते गर्व झाला नाही पाहिजे, कधी अहंकार झाला नाही पाहिजे, आणि एखादी वाईट गोष्ट दुःख झालं म्हणून मी निराश झालो नाही पाहिजे. म्हणून त्यांनी अग्नीकडनं तेच घेतलं. त्यानंतर अग्नी तिचं सतत कार्य करतच राहते ना. आज अग्नी आहे म्हणून आपण जीव शकतोय, अग्नी आहे म्हणून सात्विक ऊर्जा ती सगळीकडे पसरवू शकते, बरोबर ना. विठ्ठल म्हणजे काय, कुठे असतो विठ्ठल? विष्णूचा अवतार आहे, पंढरपूरला ना. म्हणजे कृष्ण जेव्हा पंढरपूरला गेला तेव्हा तो कोण झाला? विठ्ठल नाही झाला. विष्णूला आपण काय काय हाक मारतो, विठ्ठलाला काय हाक मारतो? पांडुरंग. तो पंढरपूरला गेला तेव्हा तो पांडुरंग झाला. आणि नारायण विष्णू जेव्हा विटेवर उभा राहिला तेव्हा तो विठ्ठल झाला. विठ्ठल जो ठल आहे, ठल म्हणजे काय? थांबलेला, घट्ट पकडून धरलेला तो विठ्ठल. विठ्ठल हा कणाकणामध्ये सामावलेला आहे. प्रत्येक कण 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 त्याच्यामध्ये विठ्ठल पूर्ण सामावलेला आहे. विठ्ठल एक चैतन्य आहे, विठ्ठल एक एनर्जी आहे. विठ्ठल, नारायण, कृष्ण सगळे एकच. जे कार्य त्यांना करायचे त्याप्रमाणे त्याने ते अवतार घेतले, पण शक्ती ती एकच. विठ्ठल कुठे रमतो? वैकुंठामध्ये त्याचं मन नाही लागत. त्याचं मन लागतं भक्तीमध्ये, कीर्तनामध्ये, भक्तांच्या मनाने जे समर्पण करतात त्याच्यामध्ये. विठ्ठलाचं मन आहे ना असं सोन्या हिरे लावलेले असे कुठे जर काही भिंती असेल ना तिथे नाही रमणार, पण झोपडीत रमेल. कारण झोपडीमधला भक्त अर्थ मनाने त्या विठ्ठलाला हाक मारतो म्हणून तो तिथे रमतो. विठ्ठलचे नाव आहे ना, तुम्ही ना दिवसभरामध्ये समजा 10 मिनिटं आहे ना विठ्ठल 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 म्हटलात ना तर तुम्हाला जाणवेल की एक वेगळी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये आलेली आहे. अगदी म्हणजे मेंदूपासून तर पायाच्या तळांपर्यंत की नाही पूर्ण आपण मोकळं झालेलं फील येतं आपल्याला. विठ्ठल या नावातच तेवढी ऊर्जा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल काय म्हणतो? फक्त भक्तांनी एक आर्त हाक मारावी, तातडीने उभा आहे त्यांच्या सेवेसाठी. आज पंढरपूरला वारकरी संप्रदाय जातात बघा वारी करायला. बरेच भक्त जातात चालत चालत ते वारी करायला. जे चालत गेलेत ना वारी करायला त्यांना विचारा कधी कसं वाटतं. सगळं विसरलेलं असतं, भूक तहान सगळं विसरलेलं असतं. त्यांना माहिती असतं की करोडो भक्त तिथे आलेले आहेत, विठ्ठलाचं दर्शन होणार नाहीये. ते कळसाचं दर्शन रिटर्न येतात, बरोबर. मग तरी ते का जात असते माहितीये कोणाला? कारण विठ्ठल काय फक्त मंदिरातच आहे का हो? त्या वारकऱ्यांबरोबर विठ्ठल चालत असतो. एखाद्या वारकऱ्याला जर पाय दुखायला लागले ना तर त्याचे पाय चेपायसाठी जो एखादा मनुष्य, एखादा मुलगा बसला असतो तो विठ्ठल असतो. एखाद्याला तहान लागली असते ना त्याला पाणी पाजणारा विठ्ठल असतो. एखाद्याला भूक लागली ना त्याला खाऊ घालणारा तो विठ्ठल असतो. म्हणजे काय? विठ्ठल हा कणाकणामध्ये आहे, प्रत्येक बारीक बारीक कणामध्ये आहे.
दत्त प्रबोध मध्ये ना एक भक्त आहे निंबराजा म्हणून. तो निंबराजा आहे ना नारायणाचा अतूट भक्त होता. त्याला एवढं वेळ होतं ना नारायणाचं की त्याचं लग्न झालं होतं पण मुलबाळ होत नव्हतं. नवरा बायको मध्ये सतत वाद व्हायचे. जेव्हा त्याला त्याच्या डोक्यावर गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर तो नारायणाची भक्ती करायला लागला. आणि मग गुरुला एक दिवस म्हटलं की गुरु माझं मन नाही लागत या संसारामध्ये, मी खूप अस्वस्थ आहे, तर मी जाऊ का? गुरु म्हणाले ठीक आहे, तू तुझ्या घरी सांगून जा, पण हा एक शब्द नक्की तुझ्या बायकोला सांगून जा की मी आश्रमामध्ये परत येईल. मग तो पूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती करतो, अनेक नद्यांमध्ये स्नान करतो, दर्शन घेतो, कीर्तन करतो, भजन म्हणतो, असं करत तो येतो. परत घरी येतो, थोडे दिवस राहतो, मग परत मन नाही लागत, मग जातो पंढरपूरला. पंढरपूरला त्या वारकऱ्यांसोबत तो कीर्तन म्हणतो, वारकऱ्यांसोबत नाचतो, गातो, मिळेल ते खातो, भेटेल तिथे झोपतो. असं त्याचा जेव्हा प्रवास होतो आणि तो जेव्हा परत त्याच्या आश्रमामध्ये येतो, कारण गुरुने सांगितलेलं ना आश्रमात परत यायचं, जेव्हा घरी येतो तर त्याच वेळेस त्याला बातमी कळते, त्याची बायको म्हणते की मला गर्भधारणा राहिलेली आहे. तो खुश होतो ना, आता इतक्या दिवस बाळ होण्यासाठी वाट बघत होता ना, आता तर बाळ होणार आहे. मग थांबतो, बायकोची पूर्ण काळजी घेतो, बाळ होतो, बाळाचं नाव नारायण ठेवतो, नारायणाचा प्रसाद आहे ना तो. हा पण बाळ घरामध्ये रांगतय फिरते तरी त्याचं मन काही संसारात लागत नव्हतं. बायकोला म्हणे मी आलोच, परत जातो. 2 वर्ष गायब, 2 वर्ष भक्ती, फक्त एकच मनामध्ये की त्याला नारायणाला बघायचं होतं. त्यासाठी तो वन फिरत होता की मला नारायण भेटावा, मला नारायण पाहिजे. मग नारायण भेटत नाही, परत 2 वर्षांनी येतो, परत थोडे दिवस राहतो, 1-2 वर्ष राहतो, काही मन लागत नाही त्या आश्रमामध्ये. त्याचा नित्य नियम होता की सकाळी नारायणाचा अभिषेक करायचा, त्यांचा शृंगार करायचा, त्यांना आपल्या हाताने स्वयंपाक करून त्यांना भोजन द्यायचं, त्यांच्या ताटातलं आपण जेवायचं, दिवसभर नारायणाच्या गप्पा मारायच्या, रात्री कीर्तन करायचं, भजन करायचं, असं तोच नित्यनेम चालू होता. मग त्याला परत एकदा बाळ झालं, परत मुलगा झाला. असं करता करता त्याच्या घरामध्ये 3 मुलं झाले त्यांना, जसं काही ते दत्त महाराजांचेच अवतार तिने. मग 3 मुलं झाल्यानंतर तो परत म्हणतो बायकोला मी जातो. बायको म्हणे तुम्ही गेलात ना की तुम्ही येत नाही लवकर, तुम्ही नक्की येणार आहे ना परत, मला तेवढं तुम्ही शब्द देऊन जा. तो म्हणतो मी परत येईल, नक्की येईल मी, पण कधी येईल मी नाही सांगू शकत. आणि मग त्याचा प्रवास तिथून खऱ्या अर्थाने सुरू होतो. तो अनेक ठिकाणी फिरतो आणि त्याचं मन लागतं पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं रोजचा त्याचा नियम, सकाळी चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, मग त्या विठोबाचं दर्शन घ्यायचं, ओल्या वस्त्रांनी विठोबाचं दर्शन घ्यायचं, मग डोळे भरून त्याला बघायचं, त्याचं नाव, कीर्तन, मग सगळ्यांच्या सोबत बसून कीर्तन म्हणायचं, प्रवचन करायचं, विठ्ठलाच्या कथा सांगायच्या. असा त्याचा प्रत्येक दिवस जात असतो. जो तिथे पंढरपूरला यायचे तर अनेक संत ऋषी त्या निंबराजाला ओळखायला लागले होते आणि ते पण त्याच्या कीर्तनामध्ये मग्न होऊन जायचे. रोज कीर्तन भजन म्हणून त्याच्या आवाजामध्ये इतका छान गोडवा आलेला होता की प्रत्येक जण म्हणायचं की तुझं कीर्तन, तुझं भजन असं वाटतं ऐकतच बसावं, थांबूच नाही. मग तो त्याचं एकच रोज एक नवीन आशेचे कीर्तन की आज मला माझा विठ्ठल भेटेल, माझा नारायण मला आज भेटेल. एक दिवस असाच तिथे कार्यक्रम होत होता की 8 दिवसाचा सप्ताह आणि नंतर तिथे गोपालकाला. हा असा तो कार्यक्रम 4 वर्ष सलग करतो. 5व्या वर्षी सगळ्या संतांच्या सोबत रोजची दिनक्रम त्याचं आवरून
सगळं जो ठरलेला आहे तो नियम पाळून ते छान 8 दिवसाचा छान सप्ताह करतात. रात्रंदिवस सप्ताह रमतो. म्हणजे तो अखंड रात्रंदिवस सेवा करत असतो, झोप त्याला माहिती नसते. आणि मग गोपाळकाल्याचा येतो, गोपाळकाला होतो. सगळ्यांना गोपाळकाला वाटायचा आहे, सगळ्यांना गोपाळकाला वाटला जातो. म्हणजे त्या लाह्या असतात त्या उर्मटते सगळीकडे. जे जात असते त्यांना माहितीये की तिथे हा कार्यक्रम होतो, पंढरपूरला आजही होतो. तो प्रसाद सगळ्यांना वाटला जातो. मग निंबराजाला पण ते सगळे जे संत आहेत ते त्याला पण प्रसाद देतात. तो हातामध्ये प्रसाद घेतो आणि खाणार. तेवढं म्हणतो नाही, माझ्या विठ्ठलाने नाही खाल्ला, माझ्या विठ्ठलाने हा प्रसाद नाही खाल्लेला, मी नाही खाऊ शकत, माझा विठ्ठल उपाशी आहे. सगळेजण म्हणतात की अरे विठ्ठल नाही उपाशी, खाल्लं असेल तर तू खाऊन घे. नाही नाही, माझा विठ्ठल खात नाही तोपर्यंत मी नाही खाणार. तर सगळेजण म्हणतात की अरे तू गेला कित्येक दिवस भुकेलाय, तुझ्या पोटामध्ये अन्नाचं कण नाहीये, तू रात्रभर कीर्तन करतोय, सकाळी चंद्रभागेमध्ये तू स्नान करून सेवा केलेली आहे, तू अजून काहीही खाल्लेलं नाहीये, तू हा प्रसाद खाऊन घे. तो नाही, माझा विठ्ठल खात नाही तोपर्यंत मी खाणार नाही. आणि ज्यावेळेस त्यांचा 8 दिवसाचा सप्ताह सुरू असतो ना, तर त्यावेळेस आहे ना ते एक त्या वर्षी काय करतात की कृष्णाच्या ना लीला सगळ्या करतात. म्हणजे जेवढे संत मंडळी आहेत ना, तर कोणी म्हणजे गाय, म्हणजे जसं गाय बनतात, कोणी गुराखी झालेला आहे त्या गाय हे करण्यासाठी, तर कोणी ते दही दूध विकणारा झालेला आहे. मग कृष्ण तिथे येतो, ते चोरून दही घेऊन जातो. कोणी यशोदा होतो, मग ते कृष्णाला ओरडते, त्याला शिक्षा देते. अशा ते की तिथे लीला करतात 8 दिवस. आणि जेव्हा आता गोपाळकाल्याचे दिवस आहे ज्या दिवशी, तो म्हणतो माझा विठ्ठल खाल्लं नाही, मी नाही खाणार. त्यावेळेस तिथून एक सगळ्या गर्दीमध्ये एक खूप छान गोंडस असा एक मुलगा दुडू पावलांनी चालत येतो आणि त्याच्या समोर उभा राहतो आणि आ करतो. त्याच्या डोळ्यांमधनं अश्रू वाहतात आणि तो बाळ तो प्रसाद खातो. त्यानंतर तो स्वतः वरती चढून दहीहंडी फोडतो, दहीहंडीचा प्रसाद खातो आणि जातो. मग सगळे जेवढे सत्पुरुष आहे, संत ऋषी, ते सगळे म्हणतात की अरे आला तुझा विठ्ठल आला, कृष्ण आला, तो स्वतः गोपाळकाल्याचा प्रसाद तुझा खाऊन गेला. पण तरी त्याचं मन ठीक आहे आलाय, पण मला नाही ना भेटले, मला माझा नारायण पाहिजे ना, मला माझ्या नारायणाला भेटायचं आहे. मग असं रुसतो, परत रुसतो म्हणजे आतल्या की माझी सेवा कमी पडतीये, मी कुठं चुकतोय, मी काय पाप केले नारायणा. खूप रडतो, नारायणा मी काय चुकतोय, माझ्याकडनं असा कुठला अपराध झालेला आहे की तू माझी एवढी सत्व परीक्षा बघतो आहे, तू मला दर्शन देत नाहीये, तू मला जवळ घेत नाहीये. मला फक्त भूक लागली ती तुझ्या दर्शनाची, मला तहान लागलेली आहे ती तुझ्या प्रेमाची. विठ्ठला मला जवळ घे, तू एकदा मला भेट, तू विठ्ठला एकदा भेट. विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद सुरू असतो. विठ्ठल निंबिया राजाला अनेक वर्ष बघत असतो. तो लक्ष्मीला नेहमी म्हणतो, रुक्मिणीला नेहमी म्हणतो, हा माझा सगळ्यात चांगला भक्त आहे. तर आता रुक्मिणी आहे ना, शेवटी बायको आहे, आवडलं नाही, कोणाचं कौतुक केलं, ते म्हणते की शक्यच नाही. तो म्हणे की तू हवं ती परीक्षा घे. ती म्हणते मी तर परीक्षा नक्की घेणार आता, कारण की माझ्या एवढं तुमच्यावर प्रेम कोणी करतच नाही, मीच तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते. बघ मग चंद्रभागेमध्ये निंबराजा स्नान करतो आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायला लागतो. तो जायला लागतो तर तेवढ्यात तिथून एक बाई येते. ती म्हणते अरे दादा तुमची मदत हवी होती मला, थोडीशी मला मदत कराल का. तर तो निंबराजा म्हणतो की माते मी फक्त माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन येतो आणि मग मी तुला मदत करतो. ते म्हणते अरे नाही दादा, माझ्या बाळाला खूप भूक लागलेली आहे, त्याला दूध पाजायला मला जायचं, मी अशी जाते आणि अशी येते, मग तू तोपर्यंत हे जे माझी टोपली आहे, गजऱ्यांची भरलेली टोपली आहे, ती तू सांभाळ. तर त्याला कळत नाही काय करायचं. तर तो म्हणतो ठीक आहे, त्याचं मन साफ. तो म्हणतो ठीक आहे. तो ती गजऱ्याची परडी घेऊन ते टोपलं घेऊन
वाट बघत बसतो. 3 प्रहर लोटतात, ती बाई काही येत नाही. कारण ती बाई महालक्ष्मी असते, रुक्मिणी असते, ती येतच नाही. मग संध्याकाळ व्हायला लागते. सगळे संत ऋषी म्हणतात की अरे किती वेळ तू असा थांबशील, किती वेळ थांबशील तू आता, तू बघ तरी त्याच्यामध्ये काय आहे. मग सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे सगळे म्हणतात म्हणून ते त्याच्यावरचं ते झाकण काढून बघतो. त्याच्यामध्ये काय असतं, सोनं नाणं हिरे मोती. सगळेजण म्हणतात हे बघ तुला काय मिळालेलं ते टाकून दिलेली बाई. तो म्हणतो हे नाही पाहिजे मला, माझा विठ्ठल पाहिजे मला. हे नाही, हे पाहिजे नाही मला, हे नाहीची भूक नाहीये मला, माझ्या विठ्ठलाची भूक आहे मला. मग तो काय करतो की तिथे रुक्मिणीचं मंदिर आहे ना पंढरपुरात, तिथे जातो, रुक्मिणीच्या डोक्यावर पाय ठेवतो, तिला म्हणतो की अशी अशी अमुक माता आली होती, अशी अशी अडचण झाली होती, तर हे सगळं मी तुझ्या चरणाशी अर्पण करतो. मला याचा मोह नाही, मला माझा विठ्ठल पाहिजे, मला फक्त माझा विठ्ठल पाहिजे, मला काही नको आहे. आणि आता तर मंदिर बघा बरं बंद झालं, माझा विठ्ठल मला भेटणार नाहीये. म्हणून मग तो तसाच परत निघून जातो. मग रुक्मिणी म्हणते की तुम्ही नाथ जे म्हणाला होतात ना ते बरोबर आहे. निंबराजा तुमचा खरा भक्त आहे, तो तुमचा खरंच भक्त आहे. मग एक दिवस असंच, दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेचे ते स्नान करतो आणि तो त्याची साधना करत असतो, डोळे बंद करून विठ्ठलाचं नाव घेत असतो. तेवढ्यात काय होतं, नारायण समोर उभे राहतात. त्याला म्हणतात निंबराजा डोळे उघड, मी आलोय. तो डोळे उघडतो, त्याच्या डोळ्यातनं सतत अश्रुधारा वाहतात, डोळे पूर्ण त्याचे पाणावतात. नारायणाची इतकी सुंदर मूर्ती, प्रत्यक्ष नारायण समोर उभे. त्यांनी पिवळ्या रंगाचं धोतर घातलेलं होतं. एक प्रचंड तेज, जसं सूर्याकडे बघितल्यावर आपले डोळे दिपावे असं तेज. एक खूप छान स्मित हास्य, एक मंद सुगंध. एका हातामध्ये शंख आहे त्यांच्या, एका हातामध्ये कमळ आहे. आणि ते त्याला भेटतात. ते त्याला म्हणतात की ये, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे. आणि ते निंबराजाच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याच्या पाठ थोपटतात आणि ते त्याला आशीर्वाद देतात की तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल आणि तुझ्या 7 पिढ्यांमध्ये भगवद्गीता जी आहे ती 7 पिढ्यांमध्ये त्याचा हे होईल, म्हणजे जन्मताच ते ज्ञान प्राप्त करून येतील, असं त्याला ते 7 पिढ्यांचा उद्धार करतात. मग ते मला त्याला म्हणतात की आता तू जा घरी, तुझी बायको मुलं वाट बघताय, तू किती वर्ष झाले इथे. मग तो त्यांचा नमस्कार करून तो जातो. तिकडनं ते काय करतात, परत ते संसारात मन लागत नाही ना, मग परत आश्रमामध्ये सेवा करतात, भजन कीर्तन करतात. आणि मग त्याच्यानंतर ते जगन्नाथ त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे ना नारायणाची मूर्ती आहे, तिथे जातात आणि त्या नारायणाची मूर्तीची पूजा करतात, खूप छान सेवा करतात, साधना करतात. आणि इतकी साधना करतात ते, त्यांचे ते जे गुरु आहेत ते दत्त महाराजांची सेवा करायचे. त्यांना दत्त महाराजांनी दृष्टांत दिला, त्यांची कथा सांगेल मी तुम्हाला कधीतरी की त्यांना दत्त महाराजांनी कसा त्यांना दर्शन दिलं, ते आधी कोण होते नंतर कोण होते ते कधीतरी मी तुम्हाला सांगेल नक्की कथा. तर ते तिथे जातात आणि तिथे सेवा करत असतात. तर एक दिवस अचानक ते त्यांनी त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलेलं असतं, नमस्कार करतात. तर तेवढ्यात त्यांचे खांदे धरून त्यांना कोणीतरी उभं करतं आणि ते समोर बघतात तर प्रत्यक्ष दत्त महाराज समोर उभे असतात. 3 मुख, 6 हात, एका हातामध्ये त्रिशूळ, गदा, शंख, चक्र, कमंडलू आणि जपमाळ. एकदम तेजपुंजी त्यांची चैतन्य असं सगळीकडे
हे होत होतं की त्याला ते दिसत नव्हतं उघड्या डोळ्यांनी हे काय आहे म्हणून. मग त्यांनी आशीर्वाद देऊन त्यांना ती अंतर्दृष्टी प्राप्त करून दिली की दत्त महाराजांना बघू शकत होते. एक हसतमुख चेहरा, एकदम नित्तळ कांती आणि इतकं सुंदर त्यांचं हास्य होतं की जणू काय बघतच राहावं. अगदी हरणाचे डोळे असावे असे त्यांचे डोळे होते. आणि दत्त महाराज त्याला खांद्याला धरून उचलतात आणि हृदयाशी घेऊन त्याला घट्ट मिठी मारतात. काय प्रसंग असेल ना तो, की प्रत्यक्ष दत्त महाराजांनी मिठी मारली त्याला. त्याच्या डोळ्यामध्ये गळागळा पाणी येत असतं, शब्द फुटत नसतात की काय करू मी, काय बोलू. पण तरीही दत्त महाराज पण त्याला आशीर्वाद देतात. दत्त महाराज त्याला मोक्ष प्राप्तीचं वरदान देतात. मोक्षासाठी किती जण तडपडतायत ना, मोक्ष मिळावा म्हणून कित्येक जण ते हिमालयामध्ये जाऊन तप करतायत, जगापासून अलिप्त राहतायत की आम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे. ते 84 योन्या फिरून यायचं नाहीये, जन्म मरणाचा फेरा नाही पाहिजे. त्या भगवंताच्या चरणाशी धूळ बनवून आयुष्य पुढचं सगळं काढायचंय. तो आत्मा भगवंताच्या चरणाशी राहायला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक जो संत पुरुष आहे ना, अध्यात्मामध्ये जो मुरलेला आहे ना, तो मोक्ष प्राप्तीसाठी अक्षरशः झटतोय की मनुष्यांच्या मध्ये जर राहिलं ना तर आमचे कर्म खराब होते. जगापासून अलिप्त राहायचं आणि मोक्ष प्राप्ती करायची. तर त्याला मोक्ष प्राप्तीचं ते वरदान देतात आणि ते लुप्त होतात. तर प्रत्येक या कथेमधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की प्रत्येकाने ते गुण अंगी घेतले पाहिजे ना. तुम्हाला भूक कशाची आहे ते पहिले तुम्ही ठरवा. तुम्ही भगवंताची सेवा कशासाठी करता हे पहिले ठरवा. तुम्ही देवाजवळ चैतन्य घ्यायला कशासाठी जाता हे ठरवा. नाहीतर भक्तगण काय करतात, देवाचे ते 10 रुपये ठेवून व्यवहार करून येतात. अरे त्याने दिलेलं त्यालाच काय देणार आहे तुम्ही, त्यानेच दिलेलं ते तुम्हाला सगळं, त्यालाच काय अर्पण करतात. देवा माझं हे काम होऊ दे बर का, बघ मी तुला काय करेल, 1001 रुपयाचा प्रसाद वाटेल गावभर, मला हे दे बर का, मी तुझ्यासाठी हे करेल, तू अमुक दे ना अमुक करेल. त्याच्याकडे मागायला जाऊ नका, तो द्यायलाच बसलेला आहे. भगवंताकडे समर्पण करायला जा. स्वतःला भगवंताला समर्पित करून द्या. मग तो द्यायला बसला ना, तो एवढं देईल ना की आपल्याला मागायची गरजच नाही पडत. प्रत्येक देवाचं प्रार्थना करताना, ग्रंथ वाचताना, भजन करताना, एखाद्या मंदिरात, एखाद्या देवस्थानी दर्शन घेताना मागायला जाऊ नका किंवा आजूबाजूची व्यवस्था बघायला जाऊ नका. तर तिथलं चैतन्य घ्यायला जा, तिथली ऊर्जा घ्यायला जा आणि त्यांना एकच सांगा की तुमच्या चरणाशी मला कायम राहू द्या, तुमच्या चरणापासून मला कधीही अलिप्त करू नका. एवढंच मागायला जा.